त्यामुळे हा सगळा ना ॲक्च्युली गेम आहे. तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे त्यासाठी. असं कधी होता कामा नये की वेळ कमी आणि त्याच्यासाठी तुमची क्रिएटिव्हिटी कुठेतरी थांबली आहे. ते कुठेतरी मी म्हणेन की दॅट इज नॉट गुड. नवीन ट्रेंड्स येतात किंवा AI टेक्नॉलॉजीज येतात, तर तुम्ही स्वतःला कसं अपडेट ठेवतात? आता AI टेक्नॉलॉजी असं झालंय ना की खूप जास्त AI आहे सगळीकडे. एक गोष्ट अशी जाणवते की डिझाईनला AI कधी रिप्लेस नाही करू शकत. Right. माझ्या इथे आहे ना, ते AI कधीच नाही रिप्लेस करू शकणार. तुमच्या मते एखादी जागा सुंदर आणि प्रॅक्टिकल बनवण्यासाठी एक अस्थेटिक आणि फंक्शनॅलिटी याचं परफेक्ट बॅलन्स कसं केलं जातं? बघून आपण नाही ठरवू शकत कधी हे. कारण त्या जागेत जी व्यक्ती राहणार आहे ना, ही पहिली फार इम्पॉर्टंट असते. पण मोठे प्रोजेक्ट्स मी यासाठी म्हणेन की कुठेतरी असं वाटतं की मी ॲज अ डिझायनर दिसतेय लोकांना बरं का, पण साईटवरती जाऊन मी खिळा नाही मारत. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचे आपले गेस्ट खूपच स्पेशल आहेत. सायली सुरे. थोडक्यात माहिती देते. सायली सुरे ही बहुपरिणामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तिचं व्यक्तिमत्व हे आत्मविश्वास, चिकाटी, सृजनशीलता प्रतीक आणि आपल्या क्षेत्रात ती नव्या वाटा नेहमी शोधत असते. महिलांना प्रोत्साहन देणारी, अनेक उपक्रमात सहभागी होणारी आणि तिची उत्साह, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन हे अनेकांना प्रेरणादायी ठरतं. सो सायली सुरे, तुमचं मनापासून स्वागत आहे ह्या शोमध्ये. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटतंय. भीती वाटतेय थोडी. ओके. सो रिलॅक्स, आपण मस्त छान गप्पा मारूया. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं माहिती द्या. सो मॅम, तुम्हाला श्री स्वामी जेम्स तर्फे एक छोटीशी गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. आणि एक MLA ग्रुप तर्फे ती कुबेर की आहे. आणि तुम्ही वास्तूमध्ये आहात, इंटेरियर मध्ये आहात, तर तुम्हाला माहिती आहे त्याचं महत्व. आणि हे छोटीशी गिफ्ट MLA तर्फे. थँक्यू. अथर्वधन डिझाईन्स ही स्वतःची फर्म सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? अर्थवर्धन डिझाईन्स ॲक्च्युली या नावाच्या पाठीमागे खूप मोठा अर्थ आहे. कारण हे नाव शोधताना याच्यामध्ये क्लायंटच्या हिताचाच कायम विचार केला आहे. तर माझं जे काम आहे ते मी इंटिरियर डिझायनर आहे. इंटिरियर डिझायनर काय करत असतो, तर कशीही जागा असली तरी ते सुंदर बनवायचं काम त्याचं असतं. आणि जेव्हा आपण म्हणतो की जिथे नीटनेटकेपणा आहे, स्वच्छता आहे, तिथे लक्ष्मी ऑलवेज वेलकम आहे, तर कुठेतरी याला एक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आहे. आणि जसं आपण म्हणतो वर्धन म्हणजे तुमची वाढ व्हावी. मग भले ती प्रॉपर्टी असो किंवा मग तुमची अर्थाची वाढ असो, जे मनी आपण म्हणतो. म्हणून ते अर्थवर्धन डिझाईन्स. जिथे जिथे मी काम करीन तिथे तिथे प्रत्येकाची एक प्रॉस्पेरिटी वाढावी आणि त्यांची ओव्हरऑल वाढ व्हावी पुढे. बरोबर. म्हणून ते अर्थवर्धन डिझाईन. खूपच सुंदर. आणि ह्याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात प्रत्येक एखादा आर्किटेक्ट स्टुडंटची किंवा इंटिरियर डिझायनरची जशी असते तशीच झाली. माझंही कॉलेज झालं पुण्यामधून. आणि कॉलेज झाल्यानंतर जी आम्ही इंटर्नशिप करायची असते ती इंटर्नशिप मी केली एक साधारण 3-3.5 वर्ष. पण त्यातली त्यात जी इंटर्नशिप मी केली ती एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये होती, 2015 to 2018 सालापासूनची. ती इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी काम केलं होतं. तर तिथे त्या लेवलचा जो काही स्टँडर्ड होता ते सगळं मला बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि मग नंतर समजलं की नॉर्मल जसं आपण मिडल क्लास फॅमिली किंवा अपर मिडल क्लास फॅमिलीज किंवा नॉर्मल कोणतीही फॅमिली म्हणा, याचं ज्ञान नसल्यामुळे की घरात कसं स्पेस प्लॅनिंग केलं पाहिजे, कुठले रंग कसे का वापरले पाहिजेत, किती प्रपोर्शन घेतला पाहिजे, याच्यामध्ये प्रत्येकजण किंवा प्रत्येक लेमॅन स्ट्रगल करत असतो. आणि या सगळ्या हा सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग मला समजलं की हे काम खूप छान आहे आणि आपण लोकांना आपण याच्यामध्ये अवेअरनेस एक देऊ शकतो की बाबा हे असं नाही, असं करायला हवं, याने अशा चांगल्या गोष्टी होतील किंवा असं दिसेल किंवा तुम्हाला त्या जागेचा, त्या घराचा फील अशा पद्धतीने घेता येईल. तर असं करत करत हळूहळू सुरुवात झाली. आणि सुरुवात जशी झाली तसं लॉकडाऊनचा पिरियड आला. त्याच्यामुळे तिथे कुठेतरी एक ब्रेक आला होता. पण स्वप्न काही थांबली नव्हती आणि ती इच्छा होती की नवीन जागेचा आपल्याला कायापालट करायचं आहे. अशा बऱ्याच नवीन जागा आहेत ज्यांचा कायापालट करणं गरजेचं आहे. तर अशा
बरेच असे स्वप्न होते की बाबा हे असं करू तसं करू, त्यामुळे ते कुठेतरी बॅकएंडला वर्किंग चालू होतं. आणि मग जसं लॉकडाऊन संपलं तसं तसं मग अजून वेगाने सुरुवात झाली. वा. सो लॉकडाऊनच्या काळात तुम्ही तो काळ कसा चॅलेंजिंग होता तुमच्यासाठी? लॉकडाऊनचा काळ खूप जास्त चॅलेंजिंग होता, कारण त्यावेळी जे आमच्या हातात प्रोजेक्ट्स होते, अ, ते प्रोजेक्ट्स आता करायचे कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता. आणि लेबर्स लोक वगैरे सगळे आमचे अडकून पडले होते साईट्सवरती. बरेच मोठे प्रोजेक्ट्स चालू होते त्यावेळी, कमर्शियल चालू होते. आणि दुसरा काही वे आउट नव्हता, कारण लेबर जो सकाळी येतो आणि संध्याकाळी जातो हे कुठेतरी सगळं बंद झालं होतं. आणि मग आता त्यांना जगवायचं कसं आणि तिथे त्यांची काळजी घ्यायची कशी, आमचा सगळ्यात मोठा हाच टास्क होता. मग कसं बसं आम्ही परमिशन्स काढून त्यांना अक्षरशः धान्य आम्ही त्यावेळी पुरवले, पोत्यांनी. गहू, परत आपलं तांदूळ वगैरे हे सगळं जे त्यांना लागत होतं ते सगळं पुरवलं तिथे. आणि तशी त्यावेळी आम्ही कामं चालू ठेवली. पण कामात कुठे खंड पडू दिला नाही. थोडाफार डिले ऑफकोर्स झाला, कारण मटेरियल प्रोक्युअरमेंटमध्ये ह्याच्यामध्ये थोडाफार वेळ गेला, पण कामं थांबवली नाही. कामं आम्ही कंप्लीट करत गेलो. सुपर सुपर. तुमच्या मते एखादी जागा सुंदर आणि प्रॅक्टिकल बनवण्यासाठी एक अस्थेटिक आणि फंक्शनॅलिटी याचं परफेक्ट बॅलन्स कसं केलं जातं? याचं परफेक्ट बॅलन्स जर का म्हणाल तर मला असं वाटतं की बघून आपण नाही ठरवू शकत कधी हे, कारण त्या जागेत जी व्यक्ती राहणार आहे ना ही पहिली फार इम्पॉर्टंट असते. बरोबर. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आपण जे म्हणतो हे खरं आहे, कारण प्रत्येकालाच तो पर्टिक्युलर सेटअप आवडेल असं नसतं. तुमची पर्सनॅलिटी वेगळी आहे, माझी वेगळी पर्सनॅलिटी आहे, अशी बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी किंवा त्यांनी जसं स्वप्न बघितलेलं असतं की माझं घर, माझी जागा अशी असावी, ह्या हिशोबाने ते सगळं डिझाईन आपण क्युरेट करतो. आणि त्याच हिशोबाने सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग, कुठलं मटेरियल यूज करायचं, का यूज करायचं, एखाद्या भिंतीवरती जर का आपल्याला हायलायटर कुठलं द्यायचं तर त्याच्या पाठीमागे काय स्टोरी आहे, आणि त्या क्लायंटची पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये कशी उतरवता येते आणि ती कशी उतरवता येईल ह्याच्या मागे भर असतो सगळ्यात जास्त. आणि ही जी काही स्टोरी लाईन आहे, ह्या स्टोरी लाईन बनल्यानंतर ती जागा रेडी होते ॲक्च्युली. सुपर सुपर. सो इंटेरियर डिझायनर हे एक पुरुष प्रधान हो. क्षेत्र असं म्हणलं जातं. मग ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताना काय काय चॅलेंजेस येतात? चॅलेंजेस तसे बरेच येतात, कारण जर का आपण बघायला गेलो वेंडर्स किंवा कॉन्ट्रॅक्टर्स, याच्यामध्ये कोणीही तुम्हाला स्त्री दिसणार नाही काम करत असताना. बरोबर. म्हणजे कन्स्ट्रक्शन हा भाग वेगळा आहे की जिथे तुम्हाला डेली वेजेसवरती स्त्रियाही दिसतात काम करताना, पण इंटिरियर्समध्ये कसं आहे ना, हा सगळा ब्युटिफिकेशनचा पार्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला पुरुषच भेटेल. वेंडर्स ज्यांच्याकडून आम्ही मटेरियल्स वगैरे घेतो तिथे पण मेजरली पुरुषच, त्यांच्याशीच डील करावं लागतं. पण आता सुरुवातीला चॅलेंजेस बरेच आले, कारण आपण नॉर्मली जसा विचार करतो, आपण शिकलेले असतो, स्कूलिंग झालेलं असतं, कॉलेज झालं असतं, तर जी कॉन्ट्रॅक्टर कॅटेगरी आहे किंवा जी लेबर कॅटेगरी आहे ना, हे कुठेतरी ॲब्सेंट असतं त्याच्यामध्ये. मग त्यांच्या माइंडसेटशी आपल्याला जुळवून घेणं आणि आपल्याला तिथे जागेवर काय करायचं आहे हे त्यांना सांगणं, हा खूप मोठा चॅलेंज असतो. आणि हा प्रत्येकाला जमत नाही, कारण त्यांची जी लँग्वेज आहे ती आम्हालाच कळत असते की बाबा त्याला किती अंडरस्टँड झालं आहे, आणि मग तो खरंच जागेवर कसं करणार आहे. आम्ही टेक्निकली त्याच्याकडून ते काढून घेतो की तुला किती समजलं आहे, तू काय कसा जॉईंट वापरणार आहे, कुठलं मटेरियल वापरणार आहे, असं करत करत बोलून त्यांच्याशी व्यवस्थित एक रॅपो बनवून मग ते कुठेतरी एक गाडी रुळावर येते. आणि मग त्यालाही अंडरस्टँड होतं आणि मलाही ती शाश्वती मिळते की बाबा कळलं आहे. टाईम मॅनेजमेंट आणि क्रिएटिव्हिटी यामध्ये खूप इम्पॉर्टंट असते की लोकांना विदिन टाईम, म्हणजे त्यांच्याकडे टाईम कमी असतो, तर हे बॅलन्स तुम्ही कसं मॅनेज करता? आता हा सगळा ॲक्च्युली स्किलफुल जॉब आहे. तुमच्याकडे स्किल जर का असेल की बाबा वेळ कमी आहे पण त्याच्यामध्ये आपलं क्रिएटिव्हिटी पण द्यायची आहे, तर ती कला आहे बेसिकली. ओके. आणि ती कुठेतरी माझ्यात असल्यामुळे ते प्रत्येक वेळी शक्य होतं. कारण जर का माझे काही पास्ट प्रोजेक्ट्स बघितले तर मेजरली मी पुण्यातले जवळपास 25पेक्षा जास्त कॅफे आउटलेट्स केलेले आहेत, जिथे आपल्याला कंटिन्यू क्रिएटिव्हिटी दाखवावीच लागते. आणि कुठेतरी त्याच्यात सगळ्यात मोठा पार्ट येतो तो म्हणजे ब्रँडिंगचा. ब्रँडिंग ही अशी गोष्ट आहे की त्या ग्राफिक डिझायनर सोबतही आम्हाला काम करावं लागतं, कारण त्याचं ब्रँडिंगचा जो काही मजकूर आहे तो कुठे दाखवायचा आहे, का दाखवायचा आहे, ह्याचा सुद्धा अभ्यास आम्हाला करावा लागतो. त्यामुळे कॅफेजचे प्रोजेक्ट्स जर का मी म्हटलं
अगदी 2,000-2,000 स्क्वेअर फुटाचे जे कॅफेज आहेत ते 20-20, 21-21 म्हणजे 3 आठवड्यात वगैरे कॅफेज आम्ही कंप्लीट केलेले आहेत. तर हे फक्त हार्डवर्क आहे, म्हणजे असंच नाही आलं आणि डोक्यात काहीतरी विचार आला आणि मग ते आपण बनवायला घेतलं, असं नाही आहे. पण डेफिनेटली क्रिएटिव्हिटी द्यायची असते, त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप डीपली विचार केला जातो. पण ती एक प्रोसेस आहे, फक्त विचार करून त्या गोष्टी होत नसतात. प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जो विचार केला आहे तो साईटवरती तुम्ही किती लवकर एक्झिक्यूट करू शकताय, राईट. त्याला वेळ लागणार आहे का, आणि त्याला वेळ लागणार असेल तर कशी टीम किती वेळ असाइन करायची, कधी असाइन करायची, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यामुळे हा सगळा ना ॲक्च्युली गेम आहे, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे त्यासाठी. असं कधी होता कामा नाही की वेळ कमी आणि त्याच्यासाठी तुमची क्रिएटिव्हिटी कुठेतरी थांबली आहे. ते कुठेतरी मी म्हणेन की दॅट इज नॉट गुड, म्हणजे तो कुठेतरी एक निगेटिव्ह पार्ट म्हणेन. म्हणूनच आपण म्हणजे क्रिएटिव्हिटी डेफिनेटली आली पाहिजे, भले कमी टाईम असेल तरी चालेल. तो सगळा प्ले अराउंड म्हणजे आम्हाला ते खेळावंच लागतं की बरोबर. कोणाला कसं कधी असाइन करायचं आहे, ते काम कसं पटकन करून घ्यायचं आहे. सुपर. त्यामुळे ती एक कलाच आहे, बरोबर. जी सिरियसली विचार करावी लागते. असंच बरोबर. हा हा हसत हसत म्हटलं आणि झालं असं नाही होत. राईट राईट. सो क्रिएटिव्हिटीला वेळ लागतो आणि Yes. लोकांकडनं टाइम कमी असतो. सो तो बॅलन्स तुम्ही करत करत क्रिएटिव्हिटी बॅलन्स करावा येस लागतो करून घेतात हो. आणि टीम मॅनेजमेंटमुळे टीम तुमचं ते मॅनेजमेंटमुळे. होऊन जातं. ओके. येस, आणि त्याचबरोबरीने मटेरियलचा पण तेवढाच अभ्यास पाहिजे तुम्हाला. बरोबर. कारण इमॅजिनेशनला काय, स्काय इज द लिमिट, तुम्ही काही इमॅजिन करू शकता. पण त्याबरोबरीने जर का मटेरियलचं तुम्हाला नॉलेज असेल ना, तर तुम्ही ते पटकन एक्झिक्यूट करू शकता. Right. आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या मटेरियलमध्ये हे करता येईल, आणि आपण जे इमॅजिन केलंय तो लुक अचीव्ह करायचा असेल तर काय मटेरियल वापरायला. त्या मटेरियलच्या परत हे पण असतात, क्वालिटीज पण असतात की बाबा ते खरंच बेंडेबल आहे किंवा पॉलिश केल्यानंतर ते कसं दिसणार आहे, नाहीतर सगळं उलटं सुलटं व्हायचे बरेच चान्सेस बरोबर, असतात. त्यामुळे बरोबर. तिथेही फार काळजी घ्यावी लागते. सुपर नॉलेज Knowledge. इज पॉवर. Technical knowledge. राईट. सो असं काय एखादं उदाहरण आहे का की टाइम लिमिटेशन्स होतं पण त्यात पण आम्ही चांगली क्रिएटिव्हिटी बनवली आणि त्यातून एक सुंदर असं एखादा कॅफे उभं राहिलं, असं काही आहे आता का रिसेंटली example? एक कॅफे जस्ट एक 13 दिवस झालेत मयूर कॉलनीमध्येच ओपन केलं आहे. बरं. तिथे थोडा टाईम लिमिट होता आम्हाला, फक्त साधारण 30 दिवसाचा वेळ मिळाला होता. पण काहींना असं वाटेल की 30 दिवसाचा वेळ खूप जास्त आहे, कारण ते कॅफेचं जे स्क्वेअर फीट होतं ते 1000 स्क्वेअर फीट होतं. पण सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की खूप वर्षांपूर्वीचं तिथे हार्डवेअर शॉप होतं, अरे बापरे. आणि प्रॉपर जे मारवाडी असतात ते चालवत होते. त्यामुळे तुम्ही इमॅजिन असं करू शकता की तुम्ही एका दुकानात गेलात, हो. आणि दुकान कसं असतं की सगळे लाकडाचे बॉक्स 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 बनवलेत, प्रत्येक भिंतीवर लाकडाचा बॉक्स आहे आणि त्याच्यात त्यांनी सगळं सामान ठेवलंय. तर तशी परिस्थिती होती. आणि त्यात झालं असं की ज्यावेळी आम्ही ते सगळं काढायला जात होतो, कारण डिमॉलिशन हा करावाच लागतो, स्पेस मोकळी करावी लागते. काढताना आमच्या असं लक्षात आलं की ते इतकं फिट बसवलं होतं इतक्या वर्षांपूर्वीचं, चांगलं मटेरियल यूज केलं होतं. काढताना अक्षरशः भिंतीचे असे मोठे मोठे ओके. हे निघत होते, म्हणजे पार्ट्स निघत होते, प्लास्टर असं निघून येत होतं बाहेर. त्याच्यामुळे तशा स्पेसला कॅफेमध्ये कन्वर्ट करायचा हा खूप मोठा चॅलेंज होता आमच्याकडे. आणि सगळी जागा आधी रिकामी करून घेतली. भरपूर कचरा निघाला, म्हणजे अगदी तुम्हाला सांगते 3 ते 4 ट्रेलर फक्त त्या वेस्ट वुडन वर्क, इलेक्ट्रिकल्स वगैरे जे काही त्यांचं एक्झिस्टिंग होतं ते सगळं 3 ते 4 ट्रक्स मला लागले खाली करायला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ती जागा मोकळी झाली, मग त्याचं फर्दर प्लॅनिंग स्टार्ट झालं. इलेक्ट्रिकल्स कसे कुठे दिले पाहिजेत, कारण कॅफेजमध्ये युजली ना किचन्ससाठी इलेक्ट्रिकल सिस्टम खूप महत्त्वाची असते. आपले घरचे जे सिंगल फेज मीटर्स असतात ते तिथे चालत नाही, तिथे कंपल्सरी 3 फेज मीटर्स लागतात. आत्ताच्या ट्रेंडमध्ये कसं आहे, कॅफेज शक्यतो गॅसलेस केलेले आहेत. रेंज किंवा ती भट्टी वगैरे असा प्रकार नाही, कारण ते रेस्टॉरंट्स नसतात. कॅफेजमध्ये म्हणजे तुमचं सगळं लाईटवर चालणारं, इंडक्शन आहे, अव्हन्स आहेत, ब्लेंडर्स आहेत, हे सगळं तुमचं लाईटवर चालणार आहे. त्याच्यामुळे त्याची खूप वेगळी खबरदारी घ्यावी लागते की आपलं जे काही लोड आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे हे सगळं व्यवस्थित केलं आहे का, तर तिथून ते काम जे स्टार्ट होतं. मग पॅरलली त्याचबरोबरीनं तुमचं सिव्हिल काम स्टार्ट होतं. त्याचबरोबरीने मग तुमचं कुठेतरी सिव्हिलचं एक थोडं पुढे गेल्यानंतर लगेच कार्पेंट्रीचं स्टार्ट होतं. तर हे असं करता करता सगळं जुळवून आणायला लागतं. मटेरियल प्रोक्युरमेंट, क्लायंट्सचे अप्रुव्हल्स, त्यांनाही आयडिया द्यावी लागते की बाबा आम्ही असं असं मटेरियल यूज करतोय. अर्थात त्याच्या आधी 3Ds आपण बनवतोच सगळे, त्यांना आयडिया दिलेलीच असते की ही जागा तुमची नंतर अशी दिसणार आहे. मग हळूहळू ब्रँडिंगचा पार्ट येतो.
मग ब्रँडिंगचा पार्ट म्हणजे परत सायनेजेस प्रोक्युअर करणं, म्हणजे त्यालाही बनवावंच लागतं ना. लेटर्स झाले, विनाईल पेस्टिंग झाले, कुठे 3D कट्स असतील, ॲक्रेलिकचे कट्स असतील, कोट्स असतात बरेच. तर त्याचं हळूहळू सगळं स्टेप बाय स्टेप ते सगळं एक 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 लागतं. तर हे जे कोथरूडमधलं कॅफे आहे, असंच करत 1 महिन्यानंतर, बरोबर 1 महिन्यानंतर आम्ही कंप्लीट करू शकलो. आणि ते आता इतकं सक्सेसफुली रन करतंय, म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे तिथे लोकांचा. आणि बराच म्हणजे इंटिरियर्स पण खूप जणांना आवडत आहे, कारण आपण ते क्रिएटच तसं केलं होतं. तिथे स्टुडंटचा क्राऊड जास्त आहे आणि मेझनाईन फ्लोअर आहे, तर मेझनाईन फ्लोअरवरती हार्डली तुम्हाला 5.5 फुटाची हाईट मिळत होती. म्हणजे कोण हायटेड माणूस गेलं तर त्याला असं वाकूनच हे करायचं होतं. तर तिथे मग जसं तुम्ही मगाशी विचारलं की तुम्ही प्रपोर्शनचा वगैरे कसा समतोल साधता, तिथे मी चेअर टेबल देऊ शकले असते. चेअर, आपण आत्ताच्या चेअरवर बसलोय ती स्टँडर्ड हाईट आहे, टेबल एक साधारण एवढ्या हाईटचा येतो. पण ते कुठेतरी असं वाटलं, जेव्हा मी चेअरवर बसेन तर मी वर बघितलं तर लगेच सिलिंग आहे. मग ते कुठेतरी ह्युमन ह्याला ते असं एक्झॉस्टेड फिलिंग येऊ शकलं असतं. म्हणून मग तिथे सिटिंग असं केलं की बाबा आपण एकदम डाऊन सिटिंग द्यावं. त्याला फक्त असे पाय लावायचे छोटे आणि छान असं कुशन्ड फोम, आणि समोर असा टेबल दिला की जेणेकरून फक्तच चहा कॉफी किंवा फूड खायला लोक नाही, पण त्या ब्रँडचा ऑब्जेक्टिव्ह असाही होता की बाबा तिथे कोवर्किंग काइंड ऑफ, कोणाला जर का काम करायचं आहे तिथे येऊन, तर ते पण तिथे अगदी मांडी घालून वगैरे बसून ते करू शकतात. तर ही कॉन्सेप्ट त्यांना आवडली. ब्रँडचं नाव आहे चाय सुट्टा बार म्हणून. हा ब्रँड इथला नाहीये, इंदोरचा आहे तो ब्रँड. पण इतर आउटलेट्सपेक्षा हे वाला आउटलेट त्यांचं खूप छान झालं असं मला क्लायंटकडून फीडबॅक मिळाला. कारण स्पेसचा जो काही आम्ही युटिलायझेशन केलं ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि फक्तच पिण्यासाठी खाण्यासाठी लोक न येतात तिथे ऑफकोर्स याचाही विचार करतील की आपण छोटीशी एक मीटिंग करू किंवा थोडंफार 1-2 तासाचं काम आहे तर तेही करू. अशा व्हेरिएशन, जागेंचे व्हेरिएशन तिथे क्रिएट केले गेले. सुपर. सो तुम्ही फक्त कमर्शियलच करतात का मग होम पण असतात किंवा कसं? कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही असतात. मला ना ॲक्च्युली कमर्शियल रेसिडेन्शियलमध्ये इथे थिन लाईन आहे. म्हणजे फ्रँकली मला सांगायला आवडेल, मला खूप जणांनी विचारलं की तुमचा निश कोणता आहे वर्किंगचा, पण मला तो कधी सापडलाच नाही. त्याचं कारण असं आहे की मी खूप विचार पण केला. माझे काही मेंटॉर्स होते, मला त्यांनी पण सांगितलं होतं की तू काहीतरी एक निश क्रिएट कर, की बाबा कमर्शियल तर कमर्शियल, मग कमर्शियलमध्ये पण फक्त तू रेस्टॉरंटच बघ, नाही तर मग फक्त ऑफिसेस बघ, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे. मी प्रयत्नही केला त्याच्यावरती की बाबा ठीक आहे आपण असं काहीतरी करूया, पण ते माझ्याच्यानं नाही झालं. त्याचं कारण म्हणजे मी ज्यावेळी ते शोधलं की असं का होतंय, म्हणजे खूप जणं मी बघितले तसे की निश असते त्यांची. पण मग मी विचार हा केला की माझ्याकडे ज्यावेळी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट येतोय त्यावेळी क्लायंटला स्टडी करणं, किंवा एखादा कमर्शियल प्रोजेक्ट येतोय तिथेही क्लायंटला स्टडी करणं किंवा त्या बिझनेसला स्टडी करणं, हा जो मेन बेस आहे ना, हा पक्का आहे. बरोबर. सेकंडली, त्या क्लायंटच्या हिशोबाने त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला डिझाईनमध्ये कन्वर्ट करणं, कारण डिझाईनचा बेस पक्का आहे. त्यामुळे तुमचं सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंग, तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे क्लायंटच्या बाबतीत, तुम्ही ज्या प्रकाराने विचार करता, त्या क्लायंटला ज्या प्रकाराने स्टडी करता, आणि तुमचं डिझाईन बेस, तर हे सगळं पक्क असल्यामुळे काय होतं ना, माझ्याकडे कुठलीही स्पेस आली डिझाईन करायला तर 100% त्याला जस्टिफिकेशन मिळतंच ते. कारण क्लायंट माझ्या समोर असतो ना, आणि मला त्या क्लायंटचा तो आरसा घडवायचा असतो, ते रिफ्लेक्शन घडवायचं असतं. मग ते बरोबर त्या फ्लोमध्ये येतं. कारण डिझाईन करताना मी नेहमी म्हणते की मी डिझाईन जगते. म्हणजे माझ्यासाठी डिझाईन हे कुठेतरी मटेरियलिस्टिक नाही आहे, पण ठीक आहे बाबा, एका कोपऱ्यात जर का एखादा टेबल आला आहे, मग त्याच्याच फ्लोमध्ये बाजूला खिडकी आली आहे सुंदरशी, मग त्याचं कर्टन आलं, मग त्याच्या बाजूला मग बेड आला, किंवा कॉर्पोरेट्समध्ये जरी आपण म्हटलं, कॅफेज वगैरे जरी म्हटलं, तर कुठे प्लांटर द्यायचं, कुठे मोठं झाड द्यायचं, का द्यायचं, टेबल कसा कुठला द्यायचा. ऑफिसेसमध्ये पण कुठे टास्क वर्किंग आहे आणि कुठे थोडासा फ्री एरिया आहे, मग तो कसा डिझाईन करायला हवा. सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पायरी डिझाईनमध्ये ते म्हणजे तुमचं प्लॅनिंग. त्या स्टेजला डिझाईन कधीच झालेलं नाही. आमच्या डोक्यात इमॅजिनेशन चालू असतं, पण क्लायंटला ते काहीच कल्पना नसते की बाबा हे कसं दिसणार आहे. कारण प्लॅनिंग हा तुमचा की फॅक्टर आहे. अनलेस अंटिल तुम्ही प्लॅन व्यवस्थित बसवत नाही ना, म्हणजे प्लेसमेंट, तुमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये तुमचं चेअर कुठे येणार आहे, टेबल कुठे येणार आहे, किंवा बेड कुठे येणार आहे, सोफा कुठे येणार आहे, या सगळ्या गोष्टी, हे प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा ते जर का आपलं प्रॉपरली झालं की मग डिझाईनची सुरुवात होते पुढे.
बरोबर. आणि परफेक्टली प्रत्येक गोष्टीची Yes. युटिलिटी Yes. किंवा युसेज व्हायला पाहिजे, Usage कुठेही व्हायला जागा पाहिजे. वेस्ट नाही व्हायला हो, पाहिजे. हो. सुपर सुपर. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की वास्तुशास्त्र आणि इंटिरियर हे दोन्ही हँड इन हँड जातात. सो ते कसं तुम्ही मॅनेज करता? हा खूप चांगला प्रश्न ॲक्च्युली, खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे हा. आ, अर्थात आम्हीही वास्तू करतो, माझी सेपरेट टीम आहे वास्तूची, बरं. पण त्याचं आम्ही कुठे मार्केटिंग ॲज सच काही केलं नाही आहे. ओके. त्याच्यामागे थोडंसं स्पिरिच्युअल रिझन आहे की आता आहे, प्रत्येकाला आता कमवायचं आहे नाही असं नाही, पण कोण त्यात एकदम स्पेशलाइज्ड आहे, कोणाचे सेपरेट पेजेस आहेत आणि मग तिथे ते सगळं सांगतात की बाबा आम्ही हे पण करतो, हे पण करतो. पण तो जो एक पर्टिक्युलर वर्टिकल आहे वास्तूचा, ते मी कधी अर्थवर्धनमध्ये अजून असं दाखवलं नाही आहे किंवा दाखवायची इच्छा पण नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मी जसं म्हटलं की त्याचं मार्केटिंग आम्ही ह्यासाठी नाही करत आहे. हे कसं असतं ना, हे जोडलेलं असतं खरं तर. जी व्यक्ती अडचणीत आहे आणि वरच्याला जेव्हा त्याला सोडवायचं आहे, तेव्हा तो योग घडून येतो सगळा. बरोबर. आणि तेव्हा ते आपल्याजवळ येतं की बाबा माझा हा प्रॉब्लेम चालू आहे आणि काय करता येईल म्हणून. आता इंटिरियरमध्ये तुम्ही जर का म्हणाल तर आपण असे खूप डिझाईन्स बघतो की एका विशिष्ट कलर पॅलेटमध्येच डिझाईन केले जातात. अर्थात डिझाईन आहे, कलरला काही तुम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत, तुम्ही हवं तितके शेड्स, हवे तितके कलर्स तुम्ही यूज करता. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही ज्यांचं घर करताय किंवा तुम्ही ज्यांची जागा करताय ना, त्यांचे जे काही नंबर्स आहेत, त्यांची जी काही कुंडली आहे किंवा त्यांचे बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत स्पिरिच्युअली, ते पण तुम्हाला त्याच बरोबरीने बघायला लागतात. उद्या असं नको व्हायला की बाबा त्यांच्या पूर्ण पोर्टफोलिओला एखादा जर का कलर आपण यूज केलाय मे बी देवघरासाठी किंवा त्यांच्या बेडरूमसाठी, तो कुठेतरी टोटली अगेन्स्ट जातोय, तो बॅलन्स नाही करत आहे. वास्तुशास्त्र म्हणजे पूर्ण बॅलन्सिंगचा हे आहे. कारण 100% कोणीच तितकं बरोबर नसतं किंवा 100% कोणाच्या तरी कुंडलीमध्ये सगळे एकदम व्यवस्थित बसलेत प्लॅनेट्स, असं कधीच नसतं. त्यामुळे हा बॅलन्सिंगचा विषय आहे. आणि म्हणूनच मग बरेच मला क्लायंट्स असेही भेटतात की त्यांना वास्तूवरती इतकं काही म्हणजे विश्वास नसतो किंवा ते फॉलो करत नाहीत. याच्या मागेही बरीच कारणं असतात. कारण कसं असतं ना, आपल्या आधीचे जे असतात, जसे आपल्या आजी आजोबा वगैरे झाले, पंजे वगैरे झाले, त्यांची पुण्याई आपल्यावरती इतकी असते ना की त्याच्यावरती आपण तरत असतो. आता ह्या गोष्टी बऱ्याच जणांना नाही माहिती आहे किंवा कोणी म्हणतं मी केलं, माझ्यामुळे झालं, तर तो विषय नसतो. खरं करता सगळा तो आहे. आपण उगाचच ते सगळीकडे म्हणत असतो मी केलं, माझं झालं, माझ्यामुळे झालं, असं नसतं ते. त्यामुळे जरी असे बरेच जण म्हणतात किंवा मला ते स्टेटमेंट्स ऐकायला मिळतात की आमचं असंच आहे, कुठं काय सगळं चांगलं तर चालू आहे, पण ते असं नसतं. ती पुण्याईवरती तुमचं चाललेलं असतं. आणि त्यामुळेच मी म्हणते की जेव्हा आपण रंगांशी खेळतोय ना घरात, कारण घरात दिशा पण खूप तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता आपण जे कन्स्ट्रक्शन्स बघतोय ते प्रत्येक कन्स्ट्रक्शन, प्रत्येक अपार्टमेंट हा वास्तूच्याच हिशोबाने असं नाही आहे. त्यामुळे त्याला बॅलन्स करावं लागतं. मग बॅलन्स म्हणजे काय, तर तुमच्याकडे कलर्स आहेत, काही वास्तूचे रेमेडीज असतात, ते रेमेडीज वगैरे यूज करावे लागतात. आणि ते फॉलो करण्यासाठी मग तुम्ही जे इंटिरियर करता, मग त्या इंटिरियर डिझायनरला ते जमलं पाहिजे की बाबा एखादा समजा लाल रंगच सांगितला आहे, मग तो लाल रंग सांगितला म्हणून पूर्ण भिंत लाल केली असं होत नाही ना. मग तो कुठेतरी आपल्याला कुठल्या तरी एलिमेंटमध्ये तो टाकावा लागतो. मग तो किती टाकायचा हे पण कळलं पाहिजे. त्याच्यामुळे वास्तू आणि इंटिरियर हा खूप जवळचं नातं आहे. पण हे तेव्हाच जवळचं नातं म्हणता येईल की समोरची व्यक्ती पण तेवढी फॉर आहे करायला. म्हणजे त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही बाबा आपलं पूर्ण वास्तूच्या हिशोबाने सगळं बसलं पाहिजे, झालं पाहिजे. बरोबर, असं आहे. सुपर. सो थोडासा स्पिरिच्युअल टच पण आहे तुमच्या बोलण्यामध्ये. मी अजून एक ह्याच्यात ॲड असं करेन की आता आमच्यात म्हणजे अर्थवर्धनमध्ये वेगळं काय मी सांगते. जेव्हा केव्हा कुठला प्रोजेक्ट हाती घेतो, कमर्शियल असो किंवा रेसिडेन्शियल असो, मनात कायम हीच भावना असते की बाबा यांचं जे काही आपण काम करतोय हे बिना अडथळे आणि जे काही आपण इथून पुढे काम करू ते त्यांना कुठेतरी इफेक्टिव्ह राहावं. म्हणजे एक जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो ना आपण एका क्लायंटच्या विषयी, तर तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कायम मनामध्ये असतो. कारण ते त्यांना लाभावं. जे काही नवीन सगळं घरात येतंय ना, लाकडापासून खिळ्यापासून हे सगळं नवीन आहे, तर ते त्यांना खूप लांबपर्यंत ते त्यांना लाभावं. हा कायम एक ॲटिट्यूड आणि तो एक फिलिंग असतो. तर हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे.
कारण फक्त वास्तू घेणं नाही, पण त्या वास्तूमध्ये ज्यावेळी आपण ब्युटिफिकेशनच्या गोष्टी टाकतो ना, त्याच्यात पण ती पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आणि ते काम करणाऱ्या माणसामध्ये सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं पण होतं की माझ्या साईट्सवरती जे माझे लेबर्स कॉन्ट्रॅक्टर्स असतात ना, त्यांना मी शक्यतो दुखवत नाही. म्हणजे अर्थात काही चुकीची कामं झाली तर एक सांगायची पद्धत असते. त्यांना अगदी शिव्या वगैरे देऊन असं बाहेर काढणं आणि इन्सल्ट करणं हा त्याचा एक काय म्हणतो, हे सोल्युशन नाही आहे. पण कुठेतरी ते बॅलन्स करणं, त्याला त्याची चूक समजावून सांगणं आणि मग पुन्हा त्याला कामाला स्टार्ट करायला लावणं, खूप फरक आहे या दोन्हीमध्ये. कारण माझ्या त्या साईटवरून जर का एखादा व्यक्ती रागावून गेलाय आणि त्याच्या जर का बददुआ जर का अशा निघाल्या असतील, तर ते कुठेतरी ते मला पण बॅकफायर होतं, त्या क्लायंटलाही बॅकफायर होतं. त्याच्यामुळे कधीच अशा कुठल्या वेंडरला दुखवलंय किंवा कुठल्या लेबरला आम्ही दुखवलंय असं कधीच नाही. आजपर्यंत इतक्या वर्षांपासूनचे जे काही आमचे रिलेशन्स आहेत वेंडर्सचे, लेबर्सचे, ते आजपर्यंत घरच्यासारखेच आहेत. अगदी रिस्पेक्टफुली बोललं जातं, प्रेमाने बोललं जातं आणि त्यामुळे तर कामं होतात. छोट्या छोट्या रिक्वेस्ट आपण खूप फेस करतो. म्हणजे ॲज अ लेमॅन मी बघितलंय की एखाद्या कार्पेंटरला बोलून जर का एक सिम्पल टास्क करायचा असेल तर एवढा सोपा नसतो तो. असे आमच्या साईट्समध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. काही काही गोष्टी अशा ऑन द स्पॉट घडतात जे कुठे प्लॅनमध्ये पण नसतं, पण काही असं घडून जातं. काहीतरी तुटतं, काहीतरी निघतं, प्लंबिंगमध्ये कुठेतरी चोकअप असतात, हे कुठेच प्लॅनमध्ये आपल्याला आधी माहीत नसतं. मग ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून करून घ्याव्या लागतात. मी जर का त्यांना असं तुसड्यासारखं करत राहिले तर मग ते कुठेतरी बॅलन्स होणार नाही आणि ते पूर्ण होणार नाही. सो जसं तुम्ही सांगताय की छोट्या छोट्या अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात, सेम तसंच की तुमची जे तुम्ही प्लॅन केलेला असतो आणि क्लायंटचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात की मला हे असं पाहिजे, पण तुम्हाला असं वाटतं की नाही ते तिथं बरोबर नाही आहे. सो त्यामध्ये तुम्ही बॅलन्स कसं साधता? आता याच्यामध्ये जसं मी लेबर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या रिलेशनशिपबद्दल मी बोलले, तसंच क्लायंटसोबत पण आम्हाला रिलेशन मेंटेन ठेवावं लागतं. मी रादर बिलीव्ह याच्यावरती करते, आपण ते म्हणतो ना प्रोफेशनल राहणे. ठीक आहे, एका लिमिटपर्यंत प्रोफेशनल ठीक आहे. पण क्लायंट हे कसं असतं ना, कुठेतरी माझ्या बाबतीत हे नेहमी घडतं की एक फ्रेंडली रिलेशन होऊन जातं. कारण आमची ही जर्नी असते. हे काही 10 दिवसात संपणारं काम नसतं. तुम्हाला 3 महिने, 4 महिने, 6 महिने जसा प्रोजेक्ट असेल तसा तुम्हाला वेळ तुमचा वाढत जातो आणि ही जर्नी असते. तर बऱ्याचदा असं होतं, असे इन्स्टन्सेस येतात की बाबा त्यांना ते एक्सपेक्टेड असतं आणि मी काहीतरी वेगळं प्लॅन केलेलं असतं. शक्यतो हे फार कमी वेळा घडतं. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की आमचा सुरुवातीचा जो क्लायंटच्या बाबतीत जो अभ्यास असतो ना, तोच इतका व्यवस्थित करते मी की असं कुठेतरी वेगळे पण नाही दिसलं पाहिजे की त्यांना काहीतरी वेगळं अपेक्षित होतं आणि मी काहीतरी वेगळं दिलं. अर्थात 100%पैकी 10% कुठेतरी त्यांचं कधी कधी रिक्वेस्ट येते मला की हे असं नाही, असं का नाही करू शकत आपण, तर ते कन्सिडर केलं जातं, नाही असं नाही. मे बी तसंच नाही, थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं. पण काही सिच्युएशन्स असे पण येतात की जिथे मी ते करू देत नाही, कारण त्याच्या मागे रिझन्स असतात काही की ते का आपल्याला तसं करायचं आहे आणि ते रिझन्स त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं जातं की बाबा हे असं न करता आपण हे असं का केलंय, हा कलर का घेतलाय किंवा ही गोष्ट इथे का घेतली, त्याचं हे कारण आहे. बऱ्याचदा त्यांना पण अंडरस्टँड होतं आणि सॉल्व्ह होतात ह्या गोष्टी. ओके. सो इंटिरियर डिझायनिंगमध्ये पण खूप सारे नवीन ट्रेंड्स येतात किंवा AI टेक्नॉलॉजीज येतात, तर तुम्ही स्वतःला कसं अपडेट ठेवतात? आता AI टेक्नॉलॉजी असं झालंय ना की खूप जास्त AI आहे सगळीकडे आणि खरं सांगायचं तर मी असं खूप काही एक्सप्लोअर नाही केलंय, पण जेवढं मी एक्सप्लोअर केलंय त्याच्यात मला कुठेतरी एक गोष्ट अशी जाणवते की डिझाईनला AI कधी रिप्लेस नाही करू शकत. माझ्या इथे आहे ना, ते AI कधीच नाही रिप्लेस करू शकणार. कारण जसा क्लायंट असतो, इव्हन क्लायंटच्या थिंकिंगला पण AI कधी रिप्लेस नाही करू शकणार. आपण फार रेफरन्स इमेजेस घेऊन, रेफरन्स पिक्चर्स घेऊन आपण बोलत असतो, पण ॲक्च्युअल जे बनतं ना तिथे ते वेगळंच असतं. ते त्या व्यक्तीचंच डिझाईन असतं. AI कसं आहे, रेप्लिकेटेड कॉपीज एका काळानंतर ते सगळे कॉपीजच क्रिएट होतील. त्याच्यामुळे AI मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी इतकं काही हेल्पफुल नाही आहे, कारण माझी जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा जे इनोव्हेशन आहे ते कुठेतरी त्या फॉर्मॅटला मॅच नाही होऊ शकत. पण अर्थात जे वेगवेगळे मटेरियल्स आपण म्हणतो किंवा नवीन गोष्टी मार्केटमध्ये इंटिरियरच्या रिलेटेड जे येतात ते येतात. मशीन्स आहेत, जसं आपण मॉड्युलर फर्निचर म्हणू शकतो. क्विकमध्ये जर का कुठला सेटअप रेडी करायचा असेल तर ते मॉड्युलर फर्निचर आपण हे करू शकतो, कारण मशीन मेड असतं
आणि तुमची जागा मोकळी राहते, बनतं सगळं फॅक्टरीमध्ये आणि पटकन आणून लावताही येतं. पण अगेन त्याच्यात डिझाईन असा विषय असतो की तुम्हाला काहीतरी कस्टमायझेशन करायचं असेल तर ते करता येत नाही. त्यामुळे नक्कीच नवीन नवीन गोष्टी आहेत, पण प्रत्येकाचे प्रोज आणि कॉन्स आहेत. मटेरियल्सच्या बाबतीत मटेरियल्स रोज नवीन नवीन मटेरियल्स येतात, पण ते मटेरियल नवीन नवीन येतात म्हणून ते वापरत बसायचे हा पण विचार नसला पाहिजे. कारण ते आलेलं नवीन मटेरियल हे किती ड्युरेबल आहे आणि क्लायंट जे आपल्याकडे पैसे देतोय तो जर का पैसे आपल्याला एखाद्या वस्तूसाठी देतोय जो की इथून पुढच्या 10-15 वर्ष टिकायला हवी, आणि ते जर का मी काहीतरी नवीन आलंय म्हणून मी वापरते आणि मग नंतर कळतंय की 1-2 वर्ष त्याची लाईफ आहे, तर त्याला आपण डिझाईन नाही म्हणू शकत ना. त्यामुळे भले मटेरियल जरी भरपूर मार्केटमध्ये आले तरी ते किती वापरले पाहिजेत, कुठे वापरले पाहिजेत आणि का वापरले पाहिजेत, त्याची ड्युरेबिलिटी किती आहे, हे सगळं विचार करून बघून पडताळून मग ते साईटवर आणलं जातं आणि मग क्लायंटला ते सांगितलं जातं की बाबा आपण म्हणून हे 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 यूज करतो आणि हे हे नाही यूज करत आहे असं. सो एवढी सगळी क्रिएटिव्हिटी आणि बाकीचं नॉलेज, तर त्यासाठी तुम्ही सेल्फ प्रॅक्टिसेस फॉलो करता का? जसं काही बुक्स किंवा वर्कशॉप किंवा ट्रॅव्हलिंग असं वर्कशॉप्स वर्कशॉप्स फॉलो करते मी, कारण आमच्या या फील्डमध्ये रोजचा दिवसही कमी पडतो शिकायला. कारण साईटवरती रोज असं काही ना काहीतरी घडत असतं की तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळत असतं. ट्रॅव्हलिंग इज वन ऑफ द की, कारण मलाही फिरायला फार आवडतं. फार आत्ता मला असं ॲज सच फिरणं नाही झालंय, पण मी आता सुरुवात करणार आहे फिरायची. त्यामुळे ते कुठेतरी तुम्हाला एक्सप्लोरेशनला एक वाव मिळतो, तुमच्या इमॅजिनेशनला वाव मिळतो. सुपर सुपर. सो अर्थवर्धन मला पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही कसं पाहताय, म्हणजे फ्युचर काय असणार आहे त्याचं? अर्थवर्धनचं फ्युचर तुम्ही विचाराल तर मला असं कुठेतरी वाटतं की ज्या वास्तूंचं बॅलन्स नाही आहे किंवा जे आज आत्ताच्या घडीला जे लोक खरंच सफर करतायत, कारण प्रत्येकाला माहिती नसतं ना की कुठं चुकतंय आपलं, आणि त्यामुळे ते ड्रेन होत आहेत. ड्रेन होणं म्हणजे काय की काही ठिकाणी असा वास्तूमध्ये असा दोष असतो की तुमचं डोकं काम नाही करत, तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता, फार बारीक बारीक गोष्टी असतात, चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी ठेवल्यामुळे त्याचे सगळे इफेक्ट चालू होतात, बरोबर, माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य असेच गेलेले आहेत. त्यामुळे अर्थवर्धन डिझाईन्स हे फक्त पैसा नाही कमवायचा आहे, पण त्याच्याबरोबरीने लोकांना स्टँडर्ड देणं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे म्हणतो आपण, की पैसे भरपूर आहेत, बऱ्याचदा असं पण होतं की पैसे भरपूर आहेत पण ते युटिलाइज कसं करायचं हे कळत नाहीये, किंवा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं असायला हवं ते समजत नाहीये. तर त्या बाबतीत अवेअरनेस लोकांमध्ये स्प्रेड करणं. दुसरी गोष्ट वास्तूचं, जसं मी म्हटले की बाबा ज्याला खरीच गरज आहे आणि वरच्यानं ते जे नियोजन केलेलं आहे की बाबा बेटा मी कोणीच नाही आहे करणारी, मी तर फक्त मीडिएटर आहे, मे बी माझ्या मार्फत कोणाचं तरी काहीतरी जे विस्कळीत झालं ते कुठेतरी जागेवर बसेल आणि त्याचे चांगले इफेक्ट्स मिळतील. सेकंड हा एक फॅक्टर आहे की ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत, बिघडलेले वास्तू आहेत, ते कुठेतरी आपण जागेवर आणून बॅलन्स करणं. आणि सगळ्यात मोठी तिसरी गोष्ट अशी की पुढच्या 10 वर्षांमध्ये मी कुठेतरी अर्थवर्धनला अशी बघतेय की मोठे प्रोजेक्ट्स, अर्थात छोटे छोटे प्रोजेक्ट करतच आपण मोठे प्रोजेक्ट करत असतो, छोटेही प्रोजेक्ट आम्ही सोडणार नाही, पण मोठे प्रोजेक्ट्स मी यासाठी म्हणेन की कुठेतरी असं वाटतं की मी ॲज अ डिझायनर दिसते लोकांना बरं का, पण साईटवरती जाऊन मी खिळा नाही मारत, किंवा मी त्या पेंटमध्ये वगैरे हात भरवलेले नसतात. हे करणारी सगळी टीम माझ्या मागची, जो पेंटर आहे, कार्पेंटर आहे, POP वाला आहे, इलेक्ट्रिशियन आहे, जे सगळं धुळीत माखून डोळ्यात सगळा कचरा घालून वेळ पडली तर रात्रीचं नाईट मारून काम करणारी ही जी लोक आहेत ना, यांना मला अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायचं आहेत की तुम्ही काम करा आणि तुम्ही मोठे व्हा. कारण आज त्यांना फॅमिलीज चालवायचे आहेत. जशी आपल्याकडे दसरा दिवाळी असते आपण एकदम धूमधडाक्यात साजरी करतो, तर मला कुठेतरी असं वाटतं की त्यांची घरं अशीच साजरी करताना बघितली पाहिजे. मला ते फार समाधान मिळेल की बाबा ठीक आहे, आज माझ्या अंडर आज इतके लोक काम करतायत, त्यांचा रोजगार त्यांना मिळतोय आणि तेही स्वप्न बघू शकतायत. त्यामुळे हे 3 मेजर फॅक्टर्स आहेत अर्थवर्धनला मी 10 वर्षानंतर तिथे कुठेतरी सक्सेसफुल झालेलं बघते की हे सगळं फॉलो होत आहे. सुपर सुपर. सो किती प्रेरणादायी आहे की तुम्ही बाकीच्यासाठी तुम्ही एवढी धडपड करतात आणि मी अपॉर्च्युनिटीज आणून देते, तुम्ही फक्त कष्ट करा आणि त्यातून तुम्ही खूप मोठे व्हा. खूप सुंदर आजचं तुमचं सगळंच जर्नी होती. खूप लोकांना प्रेरणा मिळणार आहे तुमच्या जीवनामधून. सो आज जे नवीन इंटिरियर फील्डमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल?
त्यांच्यासाठी माझा एकच संदेश असा असेल, खरं थोडंसं एक पार्श्वभूमी सांगते. आत्ता त्या ज्या स्टेजवरती होते ना, त्याच स्टेजवर मी खूप वर्षांपूर्वी पण होते. कॉलेजमधून पासआउट झाले आणि मुळात असं झालं की माझी घरची परिस्थिती इतकी काही छान नव्हती. मी खरं सांगायचं तर एका एक्स सर्व्हिसमॅनची मुलगी आहे. माझे वडील नेव्हीमध्ये होते. त्यामुळे ते डिसिप्लिन आणि प्रामाणिकपणा हे लहानपणापासून आहे माझ्यामध्ये. आणि घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कुठेतरी ते बिझनेस करायचा किडा डोक्यात होता. पण परत हाही विचार होता की बिझनेस नाही चालला तर काय. मग इंटिरियर फील्ड मला अशी वाटली की जिथे आपण जॉबही करू शकतो आणि बिझनेसही करू शकतो. हा विचार त्या वेळेपुरता होता, जेव्हा माझं स्कूलिंग झालं आणि पुढे काय करायचं हा ज्यावेळी टप्पा आला होता हा त्यावेळी होता. पण जसं जसं मी इंटिरियरला एक्सप्लोअर करत गेले ना, तसं तसं मग मला लक्षात आलं की बाबा हा म्हणजे हे फील्ड कसं आहे ना, लोकांना गाईड करण्याचं फील्ड आहे. की आपण लोकांना गाईड करतो, आपण चांगल्या गोष्टी सांगतो. ज्या अशा विस्कळीत झालेल्या जागा आहेत किंवा कुठं पण काही रंग मारलेले आहेत किंवा फॉर एक्झाम्पल वॉटरप्रूफिंगचा जो विषय आहे, प्लंबिंगचा विषय, टेक्निकल नॉलेज किंवा चांगलं वर्कमॅनशिप न मिळाल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात, कारण खर्च तर करावाच लागतो. खर्च केल्यानंतर पुन्हा ते निस्तरणं इझी नसतो तो जॉब. तर जसं जसं मग मी त्या स्टेजेसमधून आले, मग कॉलेज केलं, कॉलेजनंतर इंटर्नशिप केली, इंटर्नशिपनंतर मग काही जॉब्स केले, जॉब केल्यानंतर मग स्वतःचं हा जो पूर्ण फेज आहे ना, याच्यात खूप कष्ट करावे लागले. आणि माझं असं म्हणणं आहे की ते मला कष्ट करावे लागले म्हणून मी सांगते असं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं ती कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे या फील्डमध्ये. कारण हे फील्ड आहे ना, ऑफिसमध्ये बसून समोर PC ठेवून नाही होत. बरोबर. तुम्ही जे डिझाईन करताय ते डिझाईन साईटवरती होतंय की नाही, कसं होतंय हे बघण्यासाठी तुम्हाला तुमचे पाय, तुमचं सगळं जे काही ड्रेस असतं ते सगळं धुळीत जाऊन तुम्हाला भरवावंच लागतं. आणि अशीही मंडळी मी बरेच बघितली आता कॉलेजमधून जे पासआउट होतात की बाहेर पडलंय आणि त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग याच्यात काय होतंय माहिती आहे का, की एक वेगळाच तो कॉन्फिडन्स असतो आणि एक्सपिरियन्स गाठीशी नसतो. स्वतः झाडूही कधी धरलेला नसतो साईटवरती किंवा लेबरशी कुठल्या कम्युनिकेशन साधलेलं नसतं, क्लायंटशी कधी ते कम्युनिकेशन केलेलं नसतं. त्यांचे एक्सपेक्टेशन्स, कोटेशन्स, इस्टिमेशन्स, मग बजेट्स, ह्या सगळ्या गोष्टी हा कुठलाच अनुभव नसतो आणि ते डिरेक्टली बाहेर पडतात, फ्रीलान्सिंग स्टार्ट करतात. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. त्यांना जो प्रॉपर एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे लॉंग टर्मसाठी तो त्यांना मिळत नाही. दुसरी गोष्ट, जे क्लायंट त्यांच्याकडे येतात, बरेचदा असंही होतं की बाबा स्वस्तात करून मिळतंय, म्हणून जो नवीन फ्रीलान्सर असतो त्याला मग जास्त प्रेफरन्स दिला जातो, असं बऱ्याचदा होतं. बरोबर. नाही असं नाही. मग तिथे काय होतं, अपुरा एक्सपिरियन्स असल्यामुळे मग त्यांना पण प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि ते कुठेतरी जे काम 10-12 वर्षांसाठी बघितलेलं असतं, ते पैसे जेवढे टाकलेले असतात ते काम कंप्लीट करून घेण्यासाठी, ते तेवढं सस्टेन होतच नाही. हे दोन गोष्टी होतात. म्हणून माझं असं सांगणं आहे की आत्ताची जी पिढी आहे, जे आर्किटेक्चर किंवा इंटिरियर डिझाईन ह्या फील्ड निवडल्या आहेत आणि बाहेर पडत आहेत कॉलेजमधून वगैरे, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एवढा एक्सपिरियन्स घ्या की तुम्हाला उद्या बाहेर पडल्यानंतर प्रश्न नाही पडला पाहिजे की बाबा आता मी हे कसं करू. कारण आज आपल्या शिक्षणावरती, आपल्या एक्सपिरियन्सवरती समोरचे पैसे लावत असतो आणि त्या पैशाची ना एक एक रुपयाची किंमत करायला पहिले आपल्याला शिकलं पाहिजे. तर ही खूप महत्त्वाचा संदेश मला द्यावासा वाटतोय त्या मुलांना की थांबा, थोडा विचार करा, पूर्ण नॉलेज गेन करा, तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स गेन करा आणि मग तुम्ही स्वतःचं जे काय असेल तुम्ही स्टार्ट करा. नुकसान होऊ देऊ नका कोणाचं. सुपर. खूप मोलाचा संदेश त्यांनी दिलाय की कोणाचं नुकसान होऊ देऊ नका. कॉलेजमधनं बाहेर पडल्या ऍटलीस्ट इंटर्नशिप करा, कोणाच्या अंडर काम करा, एक्सपिरियन्स घ्या आणि नंतर मग स्वतःचं सुरुवात करा. सो मॅम, तुम्ही आज इथं आलात आणि खूप छान आपण गप्पा मारल्यात. थँक्यू. आणि खूप लोकांना तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.